दादा काय सांगाल, आपण आपला मागणी घेऊन इथे महापालिकेची भेट घेतली, अधिकाऱ्यांशी काय बोलणार? आता आम्ही माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं आहे. त्याच्यामध्ये आमच्या ज्या कचरावेचक महिला आहेत, त्या गेल्या 15 दिवसापासून त्यांना महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी मला घरी बसवले. तर हे घरी बसले की ते म्हटलं जे कचऱ्याची डंपिंग आहे ती जरा उचलायची जरूर तुम्ही घरी बसले. आम्ही त्यांना विनंती केली की चालू करण्यात यावं, यांची उपासमारीची वेळ आहे त्यासाठी भेटायला आलो. अनेक दिवसापासून आम्ही तिथं कचरा वेचतो, पिढ्या 20 वर्ष 25 वर्ष एका दिवसात साधारण 40 टन ह्या बायका कचरा उचलतात आणि त्यातून जवळजवळ 30 प्रकार वेगळं करून त्याचं रिसायकल करतो. खऱ्या अर्थाने मी महापालिकेला मदतच करतो. आमचं म्हणणं असं आहे की अनेक वर्ष आम्ही कचऱ्याचं काम करतो, आमच्या बायका काम करत आहेत, त्या पिढ्या करतो. तर महापालिकेमध्ये सफाई कामगार, इतर जे आरोग्य विभागाच्या प्रदूषण डिपार्टमेंटच्या भरत्या होतात, हवा फवारणी वगैरे करणे, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने या बायकांची जी मुलं आहेत जे अनेक वर्षापासून कचरे संबंधित काम करतात, अशा लोकांना संधी देण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे. दुसरं, सुका कचऱ्याचा प्रकल्प महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात चालला आहे. मोठ्या सोसायट्यांमधून ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळे येण्याचं मोठ्या प्रमाणात चाललं आहे. आमचं म्हणणं आहे की डंपिंग बंद होत असेल तर आमच्या बायांना ते हाताला काम मिळावं, त्याच्यावर आम्ही निवेदन दिले की त्याचा विचार करावा. तसंच महापालिकेचे अनेक वर्षे कचरा सुका करतात आहे, त्याच्याबद्दल त्यांना महिन्याला निदान 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला त्याच्या अकाउंटला यायला पाहिजे महापालिकेला, असं आमची मागणी असते त्यांच्याकडे. त्याच्यावर माननीय जोशी साहेबांनी चांगली प्रतिक्रिया दिली. तर काही दिवसात डंपिंग चालू करणार असं सांगण्यात आलं. जी वागलेची डम्पिंग ग्राउंडची हे दुसऱ्या ठिकाणी तिथे स्थलांतरित करण्यात येत आहे, मग तिकडे काय या लोकांना तिकडे म्हणजे कामाला मध्ये ते हे करणार आहेत का ते? नाही, तसं त्यांनी अजून काही सांगितलं नाही. तसं काही करायचं असेल तर आमची ती पण तयारी आहे. आम्हाला काय हाताला कामच पाहिजे, इकडे काय तिकडे काय, आमचं त्याबद्दल काही वाद नाही. आमचं असं म्हणणं आहे की तिथं काय झालं आहे, तिथं काही कचरा जात नव्हता बरेच दिवस, त्यासाठी तिथं कचरा वाढला, त्यात पाण्याचा दिवस जास्त पडला, त्यामुळे त्या कचरा वास सुटला आणि तिथं प्रदूषण वाढलं, त्यामुळे अडचण आहे. याच्या आधी अनेक वर्ष तिथं रोज कचरा पडायचा, रोज उचलायचे, त्यामुळे हात कधी तिकडे लोकांचं लक्ष गेलं नाही. आणि ह्यावेळी काय झालं, महिना तिथं कचरा साठल्या गेला, त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झाला. ताई काय सांगाल, इथे आपली समस्या घेऊन तुम्ही इथे अधिकाऱ्यांशी भेट घेतली आहे, काय तुमची नेमकी समस्या आहे? आम्हाला हेच म्हणायचं आहे की आम्ही भरपूर वर्ष झाले, आमची पिढ्या बायका ह्या इकडे काम करत आहात, पण आम्ही एका महिन्याला आम्ही 600 टन कचरा रिसायकल करतो व वर्षाला 7,200 टन कचरा आम्ही रिसायकल करतो. तर आम्ही न कोणाकडून काही फायदा घेता, न काही करता आम्ही तुमचं एक मदतच करतो आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही पण आम्हाला समजून घ्या व नोकरी वगैरे द्या. आम्ही एकूण 30 प्रकारचे जे आहेत ते सगळं काही रिसायकल करतो आणि हे सगळं आम्ही लेटरमध्ये सगळं काही दिलेलं आहे. त्याची आमची मागणी पूर्ण करावी हीच आमची विनंती आहे. वागलेची जी कचरा डम्पिंगची जी समस्या अनेक दिवसापासून जी होती आणि आता ती डम्पिंग ग्राउंड आता दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करते, कुठे ना कुठे तरी ह्या लोकांची पोटाशी ते येते, त्याच्याबद्दल काय संदर्भात काय त्यांच्याशी बोलणे झालं आहे का? त्यांनी आतापर्यंत तर तसं काही सांगितलं नाही आहे, पण आमची त्याची पण तयारी आहे. जर तुम्ही तिकडे आम्हाला शिफ्ट करत असाल तर आमची हीच विनंती आहे की आम्हाला एक बस द्या. बस दिल्यानंतर मग आम्ही इकडनं तिकडे बायकांना घेऊन जाऊ शकतो, पण आम्हाला एक मानधन पण चालू करा, जे आम्ही लेटरमध्ये लिहिलेलं आहे की आम्हाला 10,000चं मानधन चालू करा. कारण बायकांचं हातावरचं पोट आहे, त्यांना पाठी कमवणारं कोण नाही. इकडे विधवा बायका पण आहेत, किंवा कोणाचा नवरा जो आहे जो दारू वगैरे पितो, म्हणजे बायकांची भरपूर बेकार कंडिशन आहे. त्यासाठी आम्हाला एवढीच मागणी आहे की तुम्ही आमची हेल्प करा व आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू, जे काही तुम्ही आम्हाला सांगाल त्यासाठी. मग त्या संदर्भात तुम्ही अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांच्याकडून काय तुम्हाला आश्वासन भेटलं? ते आम्हाला बोललेत की सांगू, आम्ही करू मदत. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तर आला आहे, पण काही प्रॅक्टिकली दिलं नाही आहे त्यांनी. आता 31 तारखेच्या जी आयुक्तांकडे जी तिकडची डेडलाईन दिली आहे की 31 तारखेपर्यंत ते कचऱ्याचे उचलून जाईल, त्यानंतर जी प्रक्रिया होणार त्याच्यात काय? ते आम्हाला आता सांगून गेलेत की एक प्रक्रिया चालू करणार आहे, त्यासाठी पण आम्हाला सपोर्ट करणार आहे, तिकडे बायकांना वगैरे फर्स्ट प्रेफरन्स देणार आहे. तर मग आता सांगितलं तर आहे, पण आता प्रॅक्टिकली झाल्यानंतर आम्ही सांगू. आम्ही सुका कचरा, वल्ला कचरा एवढ्या दिवसातून एका दिवसाला एक महिला आम्ही 100 क्विंटल तरी असतो. मग एवढ्या जणांच्या 1,000, 2, 4, 5,000 बोला तरी कमतीच आहे. एवढा आम्ही कचरा उचलतो, सुका कचरा वल्ला कचरा दोन्ही मिळून सनी. आणि आता आमचं रोजीरोटी बंद झाली, त्याच्यावरच आमची रोजीरोटी, त्याच्यावरच पोटं चालतात, लेकरा बाळाचं शिक्षण याच्यावरच असते ना. आता आम्हाला 15 दिवसाचं साहेबांनी बंद केलेलं, पण 15 दिवस होऊन गेले म्हणून आम्ही त्यांच्याकडे विचारपूस घ्यायला आलो. तसे साहेब आमचे हेच बी चांगले सांगितलं आहे त्यानं, पण आता आमच्या मताने लवकरच त्याने चालू करा ही आमची विनंती.
कारण आम्ही लोकांकडून कर्ज बिर्ज घेतलं आहे, त्याच्यावरच घर चालवतो. मग आता ते कशाने फेड करायचे आता? आणि कोणाचे भाड्याचे रूम आहेत, शिक्षण आहे त्याच्यावरच आहेत. आता मी तरी विधवाच आहे आणि दुसऱ्या माझ्यासारख्याच महिला आहेत, काहींचे लहान लहान मुलं आहेत, नवरे त्यांचे दारुडे आहेत, त्यात आम्हीच महिला कमवतो. म्हणून आमची विनंती आहे साहेबांना की लवकरात लवकर, आता त्यांना आम्हाला 8 दिवसाचा दिला अजून टाईम, तर लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं त्यांना लवकर आम्हाला कामावर बोलवून. हर वर्षाला 6-6 महिन्याला बंदच करते सर. हर वर्ष काही ना काही होतंय, 6-6 महिन्याला बंदच करते. मग आम्ही करायचं काय? लिगली बोलतात पण आधार कार्ड पॅन कार्ड सगळं घेतात, हर वर्षाला आम्हालाच बंद करते. मग बंद जर करायचं तर पर्याय आम्हाला काम द्या ना तुम्ही काहीतरी. असं नाही फ्रीमध्ये तुमचा कचरा उचल त्याच्यातून पगार नाही आम्हाला, आणि जे करतात आम्ही काम ते पण तुम्ही आमचं बंद करा. सुका कचऱ्याचा संकल्प जे आहे ते आम्हाला द्यावा असं आमचं समज म्हणणं आहे त्यांना.